मध्ये आपल्या धड्याचं नाव काय आहे? दिशा व नकाशा. मग मुख्य दिशा किती आहेत रे? 4. उपदिशा 4. मग मुख्य दिशा कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि आता ह्या उपदिशा पण इथे काढून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या वर्गामध्ये सुद्धा सर्व दिशादर्शक बाण आपण लावलेले आहेत 4. तर सूर्य उगवतो ती दिशा कोणती? पूर्व. मावळतो ती? पश्चिम. मग पूर्व, पश्चिम, दक्षिण. मग त्यानंतर इकडची उत्तर आणि इकडची दक्षिण. अशा प्रकारे ह्या मधल्या 2 दिशांच्या मध्ये काय असतात? उपदिशा. आता पहा, पूर्व आणि उत्तर मध्ये कोण आहे? ईशान्य. दक्षिण आणि पूर्व मध्ये आग्नेय. वायव्य आणि इकडच्या दिशेच्या मध्ये आहे उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये आहे. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये अशा या उपदिशा आहेत. आता इथे काय दिले आपल्याला? दिशा व नकाशा. तर नकाशा जेव्हा आपण वाचन करतो पुस्तक बघून, नकाशा कुठलाही आपल्या नकाशा दिलेला असेल तर नकाशामध्ये वरची दिशा नेहमी काय दाखवते? उत्तर. कोणती दिशा दाखवते? जेव्हा आपण नकाशा वाचन करतो तिथे असं दिलेलं असतं छोटे नकाशाचं छोटस चिन्ह. आता सुद्धा तुम्ही सर्वांनी दिशाचक्र बनवून आणलं की नाही? दाखवा बरं मला. सर्वांनी दाखवायचंय. हे पहा, असं बनवून आणलं ना तुम्ही छान. सर्वांनी दाखवा. यामध्ये काय आहे? दिशा व उपदिशा. मागून पण घे. मागच्या मुलांनी केलं का? छान, खूप छान. ओके, आता पहा यात काय दाखवलेलं आहे? या जसं मी पुस्तकात फळ्यावर काढलेलं आहे तसंच इथं पण आहे का दिशाचक्र? ठीक आहे. आता पहा पुस्तक इकडे लक्ष द्या. आता इथं आपण मी काय केलेलं आहे? हे जे दिशाचक्राप्रमाणे आपण काय केलं? इथं वस्तू ठेवल्यात. काही ठेवल्यात का? तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्ही थोडं पुढे